नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्राच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या किल्ले रायगडावर आज तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आलाय। हजारो शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी रायगडावर हजेरी लावत गडाला शिवमय केले। यावेळी राजसभागृहातील मेघडंबरी यावेळी विशेष आकर्षण ठरले। झेंडू, अष्टर, शेवंती, आर्किड अशा विविध फुलांनी सजवलेल्या मेघडंबरीसह संपूर्ण किल्ल्यावर फुलांची रांगोळी आणि सजावट करण्यात आली होती। फुलांच्या सुगंधाने आणि भगव्या पताकांनी गड परिसर उजळून निघाला होता। यावेळी गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनाने सुरुवात करण्यात आली। शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची सुरुवात गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनाने झाली। त्यानंतर पारंपरिक विधीनुसार राजसभागृहात तुलादान सोहळा पार पडलाय। यामध्ये शिवप्रतिमेची तुला करून त्यात अन्नधान्य, ड्रायफ्रुट्स, शालेय साहित्य यांचे दान करण्यात आले व नंतर ही मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आली। यावेळी होळीच्या माळावर पारंपरिक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केलीत। तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकलेत। स्थानिक आखाड्यांनी लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात सादरीकरण देखील केले। यावेळी संपूर्ण गडावर छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गजरात वातावरण भारावलं होतं। भगवे फेटे, झेंडे आणि जयघोष यामुळे रायगडावर शिवमय उत्साहाचं दृश्य पाहायला मिळालंय। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। 6 जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला होता, तर आज तिथीनुसार हा सोहळा पार पडलाय। हा उत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर तो एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरलाय। शिवराज्याभिषेक दिन हा केवळ स्मरणरंजन नसून छत्रपतींच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करण्याचा, पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचा दिवस आहे, असे आयोजकांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।